आज प्रत्येक बरोबर साधारण काम करताना तो 30 कोटीच्या टर्नओव्हरवर 50 लोकांच्या टीमवर पोहोचला. पण बदल कसा असतो पहा, की प्रतीकला इन्स्पिरेशन आल्यानंतर प्रतीकने आपल्या कुटुंबाशी चर्चा साधली आणि गोरे काका आहेत इथे आज या बॅचमध्ये बसलेले आहेत आणि हे डेली मीटिंग किंवा प्लॅनर भरतायत आणि आपल्या मुलामधले बदल पाहून या एजमध्ये यांनी परत एक इनिंग खेळायची सुरुवात केली. म्हणजे शिक्षणाला वय नाहीये, ट्रान्सफॉर्मेशनला वय नाहीये. पण गोरे काका जॉईन झाल्यावर मावशी ज्या आहेत संगीता मावशी, आज संगीता मावशी या एज मध्ये ज्या गृहिणी यांनी काम सुरू केलं. पहा इथं संगीता मावशी आहेत माझ्या बरोबर आणि यांनी अख्खं वर्ष आता 8 महिने माझ्या बरोबर घालवले. पूर्ण प्लॅनर मावशींचं भरलेलं आहे इथे. मावशी हे प्लॅनर एकदम व्यवस्थित भरून दिवस कसा ते घालवतात याचं व्यवस्थित वर्किंग तुम्हाला भेटेल. म्हणजे एकही दिवस मावशी नॉन प्रॉडक्ट जे काय करायचे इम्प्लिमेंट करायचे ते दिलेले आहे. आणि आता सुरुवात केली एका नवीन म्हणजे पिढीला किती मोठा मेसेज आहे. जिकडे महिला अवांतर टाइम घालवतात, त्यांच्याकडे रिझन आहे, वय झाले, सगळं झालंय, मुलं मोठी झाले, 30 कोटी घरात येतात. पण मावशी आज पुन्हा जोमाने उभ्या राहिल्यात आणि मी स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल, रेसिपीवर काम करायला सुरुवात केली. म्हणजे शिक्षणाला वय नाहीये. प्रतीकचं मावशींचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलंय आणि प्रतीकचा सक्का भाऊ आहे. कुठे प्रदीपने ट्रान्सफॉर्मेशन चालू केली आणि प्रदीप स्वतःच्या ऑफिसमध्ये गेलाय आणि काम सुरू केलंय. आणि भावाला पाहून हा मागे पुन्हा लक्ष्मणासारखा उभा राहिला आणि याला वाटते की आता मला बदल करायचा आहे. याने तू तुझं ऑफिस काढला, तू तुझं काम सुरू केलंय. म्हणजे तुम्ही एक घडले तर मागे किती लोक घडतात. जिथं मुलाला पाहून आई वडिलांनी परत ती शाळा जॉईन केली जिथं मुलगा घडलाय, मॅनेजमेंट सुरू केलंय. बरं प्रतीक या लोकांना पाहून, प्रतीकची सख्खी सिस्टर आहे इथे दिदी स्वतः बिझनेस मध्ये उतरली. मागच्या 8 महिन्यात या दिदीने जवळपास 13 क्रेनचं मॅनेजमेंट आहे कन्स्ट्रक्शन क्रेनच्या कामामध्ये आणि ते काम सुरू केलंय आणि त्या कामाला एकदम वाघिणी सारखी लढते. आमची एकदम भारी मस्त मॅनेजमेंट अकाउंटिंग करते आणि बिझनेस नेक्स्ट लेवलवर शिफ्ट केलाय. म्हणजे पहा, एक जर गोष्ट प्रॉपर अलाइंड झाली तर ऑटोमॅटिक सगळं कुटुंब परिवार सगळी लोक लाईंड अप होतात. आज जर तुम्ही ठरवलं करायचे काहीतरी तर तुमच्यामुळे सगळी लाईन वर येणार आहे. हा विचार नका करू की कोणामुळं मी बदललो तर बाकी सगळे बदलतील. एक माणूस पुढे गेला, मागची पिढी घडली, हेच आपल्या इतिहासात लिहिलंय. एक छत्रपती घडले, सगळं स्वराज्य घडलं, एक जिजाऊ घडली, एकटा छत्रपती घडले. त्याचप्रमाणे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आणि त्याच्यावर सगळे चालले, आपल्या सोसायटीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. राज्य छोटं असलं तरी स्वतःचं असलं पाहिजे, अस्तित्व छोटं असलं तरी स्वतःचं असलं पाहिजे. बिग हँड्स फॉर दिस गोरे फॅमिली.